नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार। आज आपल्या मल्हारच्या हॉबी डूबी डू या गाजलेल्या लोकप्रिय असलेल्या तुम्हा सगळ्यांच्या आवडत्या संवाद कट्ट्यामध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या अतिथींशी। एक छंदिष्ठ माणूस, खरं तर आपण आजवर अनेक ज्यांना विविध छंद आहेत, ज्यांच्या आगळ्या वेगळ्या अशा आवडीनिवडी आहेत आणि त्या निमित्तानं समाजापुढे ते छंद यावेत आणि त्यांचा एकूणच प्रवास तुमच्यासमोर उलगडला जावा या मनस्वी हेतूनं आपण या संवाद कट्ट्यांवर अनेकांना बोलतं केलेलं आहे। छानपैकी त्यांच्याशी गप्पा आणि गोष्टी केलेल्या आहेत, जाणून घेतलं आहे की त्यांचा प्रवास कसा झाला आहे। महेश माधवराव पवार हे आजचे आपले प्रमुख अतिथी आहेत, स्पीकर आहेत। मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख पुन्हा एकदा आपल्या 175व्या भागामध्ये आणि विषय आहे आजचा स्वराज्याचे आरमार, अत्यंत महत्त्वाचा विषय। मित्रांनो, महेश पवारांबद्दल खास करून मला सांगितलं पाहिजे की विद्यार्थी दशेपासूनच अत्यंत अष्टपैलू अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व, नेतृत्वाची खूपशी आवड, विविध सामाजिक सांस्कृतिक अशा उपक्रमामध्ये महेश पवार हे कायम अग्रेसर राहिलेले आहेत। सध्या ते प्रगतिशील शेतकरी आहेत, मूळचे भोरसचे आहेत आणि केवळ इतिहासाच्या आवडीमुळं आणि शिवरायांच्या प्रेमामुळं त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे MA इतिहास हे सुद्धा चांगल्या मार्कांनी त्यांनी उत्तीर्ण केलेले आहे। तर महेश पवार आमच्या या मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आजच्या 175व्या भागामध्ये स्वराज्याचा आरमार या निमित्तानं आपल्या रसिक प्रेक्षकांसमोर तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे। पुन्हा एकदा टीमच्या वतीने तुमचं स्वागत आहे। मला सांगा, तुम्ही विद्यार्थी दशेत असताना बुद्धिबळ वगैरे तुमच्याकडे कौशल्य होते, ते खूप चांगलं तुम्ही खेळत होतात, अनेक पारितोषिकं मिळवलेत तुम्ही। मग बुद्धिबळ ते एकदम इतिहास कसं आहे, हा वळसा हा टर्न कसा, जरा सांगा। कॉलेजच्या आयुष्यामध्ये बुद्धिबळ खेळताना विद्यापीठ खेळाडू झालो, 2 वर्ष विद्यापीठ खेळलो, परंतु अभ्यास MA हिस्ट्रीचा चालू होता। खेळ हा वेगळा विषय होता, इतिहास हा वेगळा विषय होता। यात माझे जे पवार कुळ होतं हे शिवाजी महाराजांवर तोरणा किल्ल्यापासून लढलेलं होतं। तर त्या हिशोबाने मी पवार कुळाने शिवाजी महाराजांवर कोणत्या कोणत्या लढाया लढल्या याच्याबरोबरच अभ्यास करत होतो। शिवाजी महाराजांचा अभ्यास रोज चालूच होता। ह्याच वेळेला 3-4 वर्षापूर्वी शिवाजी महाराज हे भारतीय आरमारचे जनक हे डोक्यात फिरू लागलं। का म्हटलं जातं, शिवाजी महाराजांचं आरमार काय होतं, त्यात कोणती जहाज होती, याचं इतिहासाच्या अभ्यासांमध्ये, शालेय अभ्यासांमध्ये, कॉलेजच्या अभ्यासांमध्ये एवढा काहीसा उल्लेख दिलेला नाही। त्याचमुळे या फील्डमध्ये काहीतरी करावं असा विचार करून पुढे याच्यावर सर्व 3 वर्षापासून काम करत होतं। वा मंडळी, मला खास करून उल्लेख करायचा आहे की महेश पवारांचं जे प्रदर्शन आहे आरमाराच्या संदर्भामध्ये, तुमच्यासमोर हे मॉडेल दिसते, ही जहाजाची प्रतिकृती दिसते, अत्यंत सुबक आणि प्रत्यक्षात महाराजांनी त्या काळात हे सगळं काय दिव्यदृष्टी महाराजांकडे होती, त्यामुळे हे सगळं त्यांनी हा खजिना निर्माण केला, आपल्या हद्दींचं रक्षण केलं आणि स्वराज्य निर्माण केलं। तर हे सगळं होत असताना महेश पवारांसारखा एक जिज्ञासू माणूस ह्या आरमाराकडे वळला, हा सागरी ठेवा आहे मित्रांनो खरं तर। आणि आपल्या जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्था संचलित नूतन मराठाच्या भव्य प्रांगणामध्ये 26 ते 29 जूनच्या दरम्यान जे पहिलं विश्वव्यापी असं शिवचरित्र साहित्य संमेलन संपन्न झालं, त्याला खूप चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला। अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते, छत्रपती शिवरायांचे वंशज पण त्या ठिकाणी आलेले होते आणि सुमारे 7 ते 8 असे अभिनव आगळेवेगळे प्रदर्शनं त्या ठिकाणी भरवण्यात आले होते। त्यात शिवरायांचं स्वराज्याचा आरमार हा विषय घेऊन ज्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास आहे महेश पवारांचा, त्यांनी ते प्रदर्शन त्या ठिकाणी लावलं आणि प्रामुख्याने या नव्या पिढीला ते कळावं की महाराज ह्या
जलदुर्गांच्या बाबतीत तर त्या निष्णात होतेच, पण सागरी एकूणच शस्त्र आणि जहाजं निर्माण करणं आणि आपली तटबंदी अतिशय भक्कमपणे उभी करणं हे सुद्धा त्यांना ते कसब, ते कौशल्य त्यांच्यापाशी होतं. म्हणून महेश पवारांनी खास ते प्रदर्शन लावलं आणि अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी तिकडे तोफा गर्दी केली आणि अत्यंत शिस्तीमध्ये हे प्रदर्शन बघण्यात आलं. अनेकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्याला त्यांनी समर्पक अशी उत्तरं दिली. मला सांगा महेश पवार की ह्या संमेलनाच्या निमित्तानं तर तुम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचलातच आहे, पण शिवाजी महाराज हा खरं तर मंत्राक्षरी शब्द आहे, विश्ववंदनीय शिवाजी महाराज. तर कोणती साहित्यकृती, कोणती पुस्तकं, कोणते ग्रंथ, कसा इतिहास तुम्ही चालला की जेणेकरून तुम्हाला प्रेरणा मिळाली? ज्या वेळेला मी आरमाराचा अभ्यास करायचं ठरवलं त्यावेळेला मी अनेक पुस्तकं वगैरे पहिले संदर्भ पुस्तकं पाहिली. त्यात सर्वात महत्त्वाचं ते भारतीय नौकानयनाचा इतिहास, पेंडसे सरांचं पुस्तक आहे, मराठ्यांचे आरमार हे मेंदळे सरांचं पुस्तक आहे आणि एक आपटे सरांचं पुस्तक आहे द मराठा नेव्ही अँड मर्चंट शिप. या तिघी पुस्तकांचं मला संदर्भ वाचण्यासाठी आणि सर्व मॉडेल तयार करण्यासाठी खूप उपयोग झाला. अच्छा. आणि एकूण किती प्रतिकृती तुम्ही साधारणतः या अशा? शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला आरमार निर्मितीचा प्रयत्न सुरू केला होता त्यावेळेला भारतात 300-350 वर्ष झालं कोणत्या प्रकारचं आरमार तयार करायचं असं काही कारागीर राहिलेले नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी ह्या काळासाठी पोर्तुगीजांची मदत घेतली. बरं. आणि हे सर्वांच्या त्याच्यामुळे मराठा आरमार तयार करताना शिवाजी महाराजांचे आरमारी शत्रू होते इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्यासह मी एकूण मराठा आरमारातील अशा 25 प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. बरं. मग त्यासाठी चित्र पण अभ्यासले असतील ना? हो, चित्र अभ्यासलं. त्याच्यासाठी आपटे सरांचं जे पुस्तक होतं, अच्छा, हां, द मराठा नेव्ही अँड मर्चंट शिप, याच्यात सर्वांचे स्केचेस मला भेटले. काही स्केचेस बाहेरून इकडून तिकडून शोधून म्युझियममधून वगैरे मिळवले. बरं. बघ, हे मॉडेल्स तयार करताना साधारणतः कालावधी किती लागतो आणि खर्च कसा येतो? जवळजवळ मी जानेवारीपासून आम्ही पूर्ण फॅमिलीचं काम करत होतो. मुलगा दिग्विजय, लहान मुलगा आर्य आणि पत्नी पूनम या तिघांनी मला खूप मदत केली. यांच्या मदतीशिवाय पूर्णच झालं नसतं. मला जवळजवळ हे बनवायला, या 25 प्रतिकृती बनवायला 2 लाख रुपये खर्च आला. अच्छा. म्हणजे सुमारे सगळ्याच? हो, सर्व 25 प्रतिकृती बनवायला मला 2 लाख रुपये खर्च आला. आत्ता जसं ते नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे 3-4 दिवस तुमचं प्रदर्शन होतं आणि त्याची प्रशंसा पण झाली, वर्तमानपत्रांनी सुद्धा त्याची चांगल्यापैकी दखल घेतली. तर अशा पद्धतीचे प्रदर्शन तुमचे अगोदर किती झालेत? अगोदर मी प्रॅक्टिस बेसवर मी फोम सेटमध्ये मॉडेल करून पाहिले होते. त्याचे माझ्या जवळजवळ 14 प्रदर्शन झाले होते. PVC मॉडेलमधले माझं पहिलंच प्रदर्शन आहे. अच्छा. बरं. मग आणि याच हा विषय घेऊन अजून पुढे काय काय तुमच्या मनात संकल्प आहेत? याचे पूर्ण आरमार उभं करावं असा एक संकल्प आहे. यात काही गोष्टी बाकी आहे, जसं दीपस्तंभ असतात. अच्छा. ते बाकी आहे. आरमारी तोफा कशा असतात त्यांचे मॉडेल बनवायचे आहेत. त्यानंतर जहाजांवर त्या काळी जसं आता क्रेन वगैरे असतात, तर जहाजांवर त्या काळी एवढं जड सामान चढवायचं आणि उतरायचं, त्याच्यासाठी रहाट वापरला जायचा. तो रहाट तयार करायचा आहे. त्याचबरोबर होकायंत्र, मराठ्यांचं होकायंत्र जे होतं त्याला मत्स्ययंत्र म्हटलं जायचं. तर मत्स्ययंत्राचं मॉडेल मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तेही सर्वांना बघायला मिळावा, त्याचा अभ्यास व्हावा, हे एवढे प्रयत्न मी पुढे करणार आहे. वा. म्हणजे मत्स्ययंत्र तर हा शब्द मी पहिल्यांदा ऐकतोय. म्हणजे काय त्याचं स्वरूप कसं असतं, काय त्याचा उपयोग आहे? जसं आता प्रत्येक खलाशाकडे होकायंत्र असतंच. मराठ्यांनी लोहचुंबकाचा वापर करून माशाच्या आकाराचं एक यंत्र तयार केलं होतं. त्याच्या तोंडाकडच्या दिशा आणि शेपटीकडची दिशा असं होकायंत्र वापरलं जायचं. त्याला मत्स्ययंत्र असं म्हटलं जायचं. हे मराठा आरमाराचं हे होकायंत्रच होतं. वा. म्हणजे छत्रपती शिवराय जगाच्या पाठीवर असा राजा की ज्यांना दिव्य दृष्टी होती आणि आपली सागरी तटबंदीसुद्धा अभेद्य असावी असं त्यांना वाटलं आणि त्यांनी कुशल कारागिरांना घेऊन आणि स्वतः पण पूर्णपणे अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न करून कसोशीनं आणि असोशीनं हे सगळं विश्व निर्माण केलं, सागरी तटबंदी निर्माण केली. असं एखादं मॉडेल सांगा की जे बनवायला म्हणजे जास्त दिवस लागले, खर्चही आला आणि पण आनंद पण. तर शिवाजी महाराजांनी एक जाणलं होतं त्यावेळेला की ज्याचा आरमार त्याचा समुद्र आणि ज्याचा समुद्र त्याचा व्यापार. शिवाजी महाराजांनी आरमारी स्वारी करताना पहिली स्वारी जी होती, कोणताही अनुभव नसताना
दुसरं कोणालाही त्या जोखमीची स्वारीवर न पाठवता पहिली स्वारी बसनूरची ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या नेतृत्वात केली होती. त्याच्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गुण दिसून येतो की दुसरं कोणाला संकटात न टाकता आपणच पुढं व्हावं. त्यावेळी धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये समृद्ध उल्लंघन करणं निषिद्ध होतं. ही पण त्यांनी एक पद्धत मोडून काढली, ही एक रीत मोडून काढली. या पद्धतीने केलं. शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात महत्त्वाची जहाजं होती मचवा, शिबाड, पाल, गुराब, गलबत. यातलं शिवाजी महाराजांचं पाल हे जहाज जे होतं ते बनवायला खूप कठीण गेलं, कारण ते 2 मजली जहाज होतं. अच्छा. हां, त्यात वरती तोफा वगैरे, खाली तोफा वगैरे ह्या पद्धतीत त्याची बांधणी होती आणि हे जहाज खूप मोठं होतं, त्यामुळे दाखवताना ते मोठं दाखवावं लागलं. याला सर्वात जास्त दिवस लागले आणि खर्च जास्त आला. बरं बरं बरं. मी स्वतःच पाहिलेलं आहे की ते मुलं अतिशय शिस्तबद्ध, त्यांचे शिक्षक रांगेत उभं राहून आणि तुम्हाला काही कुतूहलापोटी प्रश्न पण विचारत होते. तर असा कुठला प्रश्न इतिहासाच्या संदर्भात आणि महाराजांच्या या आरमाराच्या संदर्भात ज्याचं प्रदर्शन तुम्ही अत्यंत परिश्रमपूर्वक लावलं होतं, तर असा एखादा प्रश्न तुम्हाला असं मनात पटकन वाटतं की काय क्या बात आहे, काय सुंदर प्रश्न विचारला बुवा, असं काही मुलांकडनं, त्यांच्या पालकांकडनं, नंतर त्यांच्या गुरूंकडनं असं काही झालं? बऱ्याच जणांचा प्रश्न एकच आला, कारण आपण इथे इंग्रजांचे, पोर्तुगीजांचे, डचांचं मॉडेल ठेवले होते. अच्छा. ते इंग्रज आणि पोर्तुगीजांचं जे आरमार होतं हे प्रचंड मोठं असायचं आणि आधुनिक होतं. वा. तर त्यांचे एवढे मोठे जहाज पाहिल्यानंतर प्रत्येकाला हेच वाटायचं की एवढ्या मोठ्या जहाजांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांचा निभाव कसा लागला असेल. बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न विचारायला खरंच मला चांगलं वाटलं, कारण याच्यातून जसं गनिमी काबा हे जमिनीवर शिवाजी महाराजांनी तंत्र अवलंबलं होतं, तसं आरमारी युद्धामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी एक तंत्र अवलंबलं होतं. मग ते मला फोटो, स्केचेस माझ्याकडे दिल्ली म्युझियममधले, काही इंग्लंड म्युझियममधले फोटो होते, त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना ते समजावून सांगितलं. वा 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 वा. बरं, मग आता काही व्हिडिओज मला वाटतं आपण शेअर करणार आहोत आणि मी समोर हे सगळं आमचा संवाद कट्टा अनुभवत असलेल्या, पाहत असलेल्या सगळ्या आमच्या जिज्ञासू, इतिहासप्रेमी प्रामुख्यानं अशा रसिक प्रेक्षकांना विनंती करणार आहे की महेश पवारांनी जे स्वराज्याचे आरमार जे आहे, हा सागरी ठेवा, हा खजिना जो आहे, त्याचं जे परिश्रमपूर्वक प्रदर्शन भरवलं. मावळ जाग झालं र, तांबड फुटलं भगवजी, हा मावळ जाग झालं र, तांबड फुटलं भगवजी, हा गुलामी अंधार फिट, सूर्य शिवबा उगवली. पायी धरणी पावन झाली, सह्याद्रीला आज येती या जाग, दख्खनचा गर्व आहे शिवाजी राजे. सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी करून काढी ह्यो मराठा मानी, आधारते यांचा मानी, बळीराज रक्ताचा गर्व हे शिवाजी राजे. शिवपराज मर्दानी, ज्योतिबा जोमनी, शिवबा तैसा मर्दानी, शिवपराज मर्दानी, शिवबा तैसा मर्दानी. ज्योतिबाच्या नावानं
तर महेश पवार, आज आपण आमच्या या हॉबी डुबीच्या सेटवर तुम्ही आलात, या स्टुडिओमध्ये आलात. छानपैकी तुमची सगळी जी जर्नी आहे, सगळा प्रवास जो आहे आणि हा तो तुम्ही उलगडून दाखवलेला आहे. आणि हे एक आगळा वेगळा छंद तुम्ही जोपासलेला आहे की तो सोपा नाही आहे. बरं, मी जाता जाता प्रश्न तुम्हाला असं विचारेन की देखभाल कशी केली पाहिजे याची? देखभाल करताना याला काय नाही, याला जर तुम्हाला काचेचं वगैरे किंवा प्लॅस्टिक वगैरे ट्रान्सफरमध्ये जर ठेवता आलं तर ठीक आहे. मी याच्यासाठी स्पेशली खोके करून घेतले. ओके. प्रदर्शन झाल्यानंतर मी खोक्यांमध्ये यांना पूर्ण पॅक करून यांना ठेवत असतो. वा वा वा. आणि सगळं परिवारच मग सोबत घेऊन सर्व प्रदर्शन असेल त्या ठिकाणी? तुम्ही पाहिले ते पूर्ण परिवार. नक्की 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 नक्की. तर हे असं खरंच म्हणजे महाराज नॅशनल हिरो तर होतेच, पण तुम्ही हा छंद जोपासून नव्या पिढीला एक वेगळी दिशा देताय हे कळतं लगेच. म्हणजे जसं चित्राचा इम्पॅक्ट होतो तसं ह्या वस्तूंचा सुद्धा. हे केवळ प्रदर्शनीय वस्तू नाही आहे, तर हा सागरी ठेवा आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुमचं काम फार मोलाचं आहे, अनमोल आहे. तर आपल्या या मित्राला महेश पवार यांना, की जे खऱ्या अर्थाने इतिहास संशोधक एक अभ्यासक आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद महेशजी. धन्यवाद.